स्टार्ट. नमस्कार. आज रविवार आहे आणि आजपासून कालच गणपती बाप्पांचं विसर्जन झालेले आहे. अनंत चतुर्दशी झालेली आहे. बरोबर ना? गणपती होते का आपल्याकडे? 5 दिवसाचे होते, 7 दिवसाचे? तर गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे. ही जी छोटी छोटी मुलं आहेत ही नेहमी मी येण्याची वाट बघत असतात आणि मला सुद्धा त्यांच्याकडे नेहमी जावंच वाटतं. तर मागच्या रक्षाबंधनला ज्या माझ्या बहिणी राहिल्या होत्या साड्या द्यायच्या, त्या बहिणी या ठिकाणी आज उपस्थित आहेत. तर त्यांना साडी द्यायचं मी आज काम करणार आहे. आणि ही जी छोटी छोटी मुलं आहेत त्यांना छोटंसं मी खाऊ आणलं आहे नेहमीप्रमाणे, तो सुद्धा आपण वाटप करणार आहोत. तर ये कसा ये सर थंडी लागते. आम्ही पुढच्या वेळी येताना मी तुम्हाला गोळ्या औषध घेऊन येईन. ठीक आहे. थांब इथे ना, इथं थांब. इथे तुझ्या सुनल दे. ठीक आहे. तुला चालेल ना? कलर आवडेल ना? ये का तुझी, तू ये का? तुला कलर हा आवडेल का? हा आवडेल? हा देऊ. तुझी आई राहिली ना? ठीक आहे. तुझ्या आईला द्यायची ना? ठीक आहे. आणि तुझ्या रेशमाच्या आईला ना? रेशमा तुझ्या आईला दे ही साडी. ओके, ठीक आहे. तुझ्या आईला द्यायची. हां, तर खूप इकडे येता येईल ना. ह्या ज्या माझ्या बहिणी आहेत, मागच्या वेळी मी जेव्हा रक्षाबंधनच्या वेळेस आलो होतो, ह्या बहिणी कामानिमित्ताने बाहेर गेल्या होत्या. तर आज सुट्टीचा दिवस आणि आज योगायोगाला या माझ्या माता भगिनींना माझ्या ज्या राहिलेल्या साड्या होत्या त्यांना द्यायच्या, त्या आपण दिलेल्या आहेत. आता या सगळ्या मुलांना आपण नेहमीप्रमाणे खाऊ आणलेलं आहे. आज तुम्हाला मी काय सांगत नाही तुम्ही हे आणा ते आणा. चल लाईनमध्ये या, चल लवकर या. हा वस्तू आहे भांबरे बंधू चिवडा, बेळ मसाला, स्वीट्स, निफाड. नाशिकवरून आपल्याकडे हे वस्तू आपल्याला या लहान मुलांना देण्यासाठी आपल्याकडे आलेली आहे. आणि या लहान मुलांना अगदी चांगल्या प्रकारचा नाश्ता या ठिकाणी आपण देत आहोत, जेणेकरून कुठल्या प्रकारचा मुलांना त्रास होणार नाही. घे बेटा. घे बेटा. घे 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 बेटा. घे रे मारक्या. घे रे. घे रे. सगळ्यांना घे, टेन्शन नको. हे घे. कोण राहिला? यो मधला राहिला. घे बाबा, तुला देईन काय, तू नको टेन्शन घेऊ. घे भाई, तुला घे. हे घे. हे सगळ्यांना ओपन करा आणि खायला सुरुवात करा. आणि जे राहील तेवढ्या मग घरी घेऊन जा, घरच्या लोकांना द्या. घे, तुम्ही पण घ्या. घे. कोण राहिले अजून? हे बघ, एक राहिली. इथे झालं का? मग घेतला सगळं झाली. तर इथे सगळे मस्त उभे राहा. इकडे मंगळमूर्ती. तर पितृपक्षाच्या या पहिल्या दिवसाची सुरुवात आपण अशा प्रकारे केलेली आहे. अगदी या लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण नेहमी घेण्यासाठी या ठिकाणी येत असतो. आणि ह्या माता भगिनींचे आशीर्वाद आपल्याला नेहमी या ठिकाणी मिळत असतात. म्हणून या दिवशी मी आज आलो. सुट्टी दिवस आहे, तर सुट्टी दिवस असा फुकट जायला नको या दृष्टीने मी इथे येत असतो. येते त्याला पण तरी तर याच्यातून मिळणार जे सुख आणि समाधान आहे ते वेगळंच असतं. म्हणून एक वेगळ्या प्रकारची एनर्जी इथे आल्यानंतर मला मिळत असते. म्हणून ही जी लहान मुलं आहेत, अगदी मजा आहे ना? आता तुम्हाला पुढच्या वेळी येताना मी टी शर्ट घेऊन येणार आहे. बोललो ना, मागच्या वेळी नावं लिहून घेतलेली आहेत.
हा मग सगळ्यांची टी शर्ट नवीन, तुम्हाला कपडे. आता महिलांची बारी झालेली आहे, आता मुलींची आणि मुलांची बारी. ओके, कोणा पाहिजे हातीवरती करा. हा तुम्हाला सगळ्या पाहिजेत ना. हा मग सगळ्यांनी ना. हा तर सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि हा आपण बघू शकतो परिसर. अगदी या ठिकाणी त्यांना राहायला घरं सुद्धा नाही आहेत. अगदी कुडाची घरं ह्या ठिकाणी आहेत. कशा प्रकारे ते राहतात हे त्यांनाच माहिती. अगदी परिस्थिती कठीण आहे, परंतु जेवढं जमेल, जेवढे शक्य होईल तेवढं या मुलांसाठी आपण करण्याचा आपला प्रयत्न असतो. या माता भगिनी थोडंसं आपलं पोट भरावा, उदरनिर्वाह चालावा म्हणून ते काम करत असतात. तर त्यांनासुद्धा कुठेतरी रोजगाराची संधी मिळावी यासाठी आपण कुठेतरी प्रयत्न नक्कीच करू. अशा प्रकारची या ठिकाणी जर कोणाला मदत करायची असेल तर नक्की या ठिकाणी येऊन अशा लोकांना मदत करा, जेणेकरून आपल्या मनाचं समाधान होईल आणि त्यांना एक कुठेतरी एक साधन मिळेल. धन्यवाद. हा